नमस्कार. गृहविष्णू किचनमध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत. आज आपण पाहतोय 31 डिसेंबरच्या घरगुती पार्टीसाठी रेस्टॉरंट स्टाईल गोड आंबट तिखट चटपटीत व्हेज क्रिस्पी. वरवर पाहता ही डिश बनवायला खूप अवघड असेल असं वाटतं, परंतु थोड्याशा संयमानं आपण पाहिलेल्या पद्धतीप्रमाणे स्टेप बाय स्टेप तुम्ही ही डिश बनवलीत ना, तर तुम्ही पहिल्यांदा करणार असाल तरी तुमची व्हेज क्रिस्पी अजिबात फसणार नाही. परफेक्ट हॉटेलसारखी होईल. फार वेळ न घालवता चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला. 31 डिसेंबर विशेष गोड आंबट तिखट चटपटीत रेस्टॉरंट स्टाईल व्हेज क्रिस्पी. रेस्टॉरंट स्टाईल व्हेज क्रिस्पी बनवण्यासाठी आपल्याला काही भाज्या लागणार आहेत, त्या आता आपण प्रथम पाहूया. सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे 1 वाटी फ्लावर, 1 वाटी ढोबळी मिरची, 1 वाटी गाजर, 1 वाटी बेबीकॉर्न, 1 वाटी फ्रेंच बीन्स, 1 वाटी कांद्याची पात, 1 वाटी 2 मोठे बारीक चिरलेले कांदे. फ्लावरच्या आपल्याला देठासहित मोठमोठ्या पाकळ्या घ्यायच्या आहेत आणि पाकळ्यांचा निब्बर जो खालचा जाड भाग असतो ना, तो काढून टाकायचा आहे. ढोबळी मिरचीचे 1-1 इंच आकाराचे चौकोनी तुकडे करून घ्यायचे. गाजराचे सुद्धा 1 इंच आकाराचे लांबट तुकडे करून घ्यायचे. बेबीकॉर्न 1-1 इंच तिरपे कापून घ्यायचे. फ्रेंच बीन्स सुद्धा आपल्याला 1-1 इंच तिरपी कापून घ्यायची. कांद्याच्या पातीचा कांद्याचा जो वरचा पांढरट भाग असतो ना, तो आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे आणि 2 रेग्युलर कांदे बारीक चिरून घ्यायचे. आता यासाठी आपल्याला काही सॉसेस आणि काही मसाले लागणार आहेत, ते पाहूया. 2 टेबलस्पून बारीक चिरलेला लसूण, बारीक चिरलेल्या 2 इंच आलं, 2 बारीक चिरलेल्या तिखट हिरव्या मिरच्या, 2 टेबलस्पून टोमॅटो सॉस, 1 टेबलस्पून रेड चिली सॉस, 4 टेबलस्पून शेजवान सॉस आणि 1 टेबलस्पून डार्क सोया सॉस आणि 1 टीस्पून प्लेन व्हाईट व्हिनेगर, 1 वाटी कॉर्नफ्लॉवर आणि पाव वाटी मैदा. आता एक बोल घ्यायचा आहे आणि त्या बोलमध्ये आपण कॉर्नफ्लॉवर, मैदा, पाव टीस्पून बेकिंग पावडर, पाव टीस्पून मीठ आणि पाव टीस्पून काळी मिरी पावडर घालायची आहे. आणि आता हे सर्व कोरडे जिन्नस आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. हे कोरडे जिन्नस व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपल्याला 1 वाटी पाणी घालायचं आहे आणि याची आपल्याला खूप पातळ ना खूप घट्ट अशी स्लरी तयार करून घ्यायची आहे. मैद्यामुळे आपल्या व्हेज क्रिस्पीला छान बाइंडिंग मिळतं आणि कॉर्नफ्लॉवरमुळे छान कुरकुरीतपणा येतो. हे पहा, आपली कॉर्नफ्लॉवर आणि मैद्याची छान अशी खूप घट्ट ना खूप पातळ अशी स्लरी तयार झाली आहे. आता या स्लरीमध्ये लगेचच आपण घेतलेल्या 5 प्रकारच्या भाज्या यामध्ये घालायच्यात आणि त्या व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्यात, एकजीव करून घ्यायच्या. या भाज्यांव्यतिरिक्त तुम्ही यामध्ये पनीर, सोया पनीर, मशरूम, लाल आणि पिवळ्या रंगाची ढोबळी मिरची या भाज्या देखील ॲड करू शकता. लक्षात ठेवा, आपल्याला ही स्लरी खूप पातळ करायची नाही आहे, नाहीतर ती भाज्यांवर थांबणार नाही आणि मग आपल्या भाज्या व्यवस्थित कोट होणार नाहीत. जवळजवळ सलग 5 मिनटं या भाज्या आपल्याला अशा पद्धतीनं व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या. तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही हाताच्या साह्यानं देखील मिक्स करू शकता. हे पहा, आपल्या सर्व भाज्या व्यवस्थित मिक्स झालेल्या आहेत, व्यवस्थित कोट झालेल्या आहेत. भाज्या मिक्स करता करता मी एका बाजूला कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं. आता तेल चांगलं गरम झाल्यानंतर मोठ्या आचेवर हे पहा, आपण भजी ज्या पद्धतीने तेलामध्ये सोडतो ना, त्या पद्धतीनं या भाज्या आपल्याला या तेलामध्ये सोडायच्या. शक्यतो 5ही प्रकारच्या भाज्या एकत्र येतील अशा पद्धतीनं या भाज्या आपल्याला या तेलामध्ये सोडायच्या. जर बोलमध्ये स्लरी तळाशी जाऊन बसलेली असेल तर त्या स्लरीमध्ये घोळवून ह्या भाज्या आपल्याला तेलामध्ये सोडायच्यात आणि ह्या भाज्या आपल्याला मीडियम टू हाय फ्लेमवर कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्यात. 2 मिनिटांनंतर पहिली बाजू तळून झाल्यानंतर हे पहा, आपल्याला या भाज्या पलटी करून घ्यायच्यात, उलट करून घ्यायच्यात आणि जर त्या एकमेकांना चिकटल्या असतील तर त्या अशा पद्धतीनं सोडवून घ्यायच्यात. हे पहा, आपल्या तेलावरील बुडबुडे कमी झालेत आणि आपल्या भाज्यांचा रंग देखील बदलला आहे आणि त्या कुरकुरीत तळल्यासुद्धा गेलेल्या आहेत. आता या भाज्या आपल्याला एका डीप झाऱ्यामध्ये काढून घ्यायच्यात आणि नंतर त्या चाळणीमध्ये काढून घ्यायच्यात. दिसतानाच आपल्याला दिसतंय की ह्या भाज्या किती कुरकुरीत तळल्या गेल्या असतील. आवाज तर आहे का? ऐकलात ना आवाज? झाल्यात ना कुरकुरीत? इथून पुढील सर्व भाज्या आपल्याला अशा पद्धतीनंच तळून घ्यायच्या. आता आपल्याला गॅसवर अशा पद्धतीचं एक पसरट पॅन गरम करण्यासाठी ठेवायचे. त्यामध्ये 4 टेबलस्पून तेल घालायचं आहे. तेल गरम झालं की लगेचच त्यामध्ये लसूण, आलं, मिरची आणि कांदा घालायचा आहे आणि मोठ्या आचेवर 2 मिनिटं आपल्याला हे सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे, हलवून घ्यायचे, परतून घ्यायचे. हे पहा, आपले सर्व जिन्नस व्यवस्थित परतून झाले, त्यांचा रंग देखील बदलला आहे. आता यामध्ये 1 वाटी पाणी घालायचं आहे आणि पुन्हा एकदा मोठ्या आचेवर हे सर्व जिन्नस व्यवस्थित हलवून घ्यायचे, परतून घ्यायचे आणि त्याला उकळी आणायची आहे.
हे पहा आपल्या मिश्रणाला खळखळून उकळी आली. आता गॅसची फ्लेम बारीक करायची आहे आणि यामध्ये आपण शेजवान सॉस, टोमॅटो सॉस, रेड चिली सॉस, डार्क सोया सॉस, चवीप्रमाणे मीठ, 1 टीस्पून साखर, पाव टीस्पून काळी मिरी पावडर, बारीक चिरलेली कांदापात यामध्ये घालायची आणि आता आपल्याला हे सर्व जिन्नस मोठ्या आचेवर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे, ते एकजीव करून घ्यायचे आहेत. ही रेसिपी करताना मिठाचा वापर अगदी काळजीपूर्वक करायचा आहे, कारण आपण यामध्ये जे सॉस वापरतोय ना त्या सर्वांमध्ये मीठ असणार आहे. हे पहा आपल्या मिश्रणाला खळखळून उकळी आली आहे. रंग तर पहा किती लाल चुटूक आला आहे तो. यामध्ये मी आणखीन 1 वाटी पाणी ॲड केलं होतं, म्हणजे आपण यासाठी एकूण 2 वाट्या पाणी वापरले. हे पहा अशा प्रकारचा थिकनेस आपल्या मिश्रणाचा असायला हवा. खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही. आता आपण तळून घेतलेल्या सर्व भाज्या यामध्ये घालायच्यात. गॅसची फ्लेम बारीक करायची आहे आणि सर्व भाज्या व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्यात. सर्व भाज्या व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर मात्र 2 मिनटं आपल्याला या भाज्या मोठ्या आचेवर परतून घ्यायच्यात, एकजीव करून घ्यायच्यात. जर आपण या भाज्या मंद आचेवर परतून घेतल्या ना तर सर्व भाज्या लूज पडतात, त्या क्रिस्पी राहत नाहीत. म्हणून आपल्याला या भाज्या मोठ्या आचेवर 2च मिनटं परतून घ्यायच्या आहेत. हे पण आपल्या सर्व भाज्या व्यवस्थित मिक्स झालेल्या आहेत. त्यांनी सर्व मिश्रण अगदी व्यवस्थित शोषून घेतलेलं आहे. त्यामुळे सर्व भाज्यांना व्यवस्थित मसाला लागलेला आहे. आता यामध्ये बारीक चिरलेली कांद्याची पात घालायची आणि सर्व भाज्या पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्यात. आपली व्हेज क्रिस्पी तयार झालेली आहे. आता सर्वात शेवटी कांद्याची पात यावर पेरायची आहे आणि गॅस बंद करायचा आहे. आपली रेस्टॉरंट स्टाईल व्हेज क्रिस्पी तयार झाली आहे. तयार झालेली ही व्हेज क्रिस्पी आपण एका सर्विंग प्लेटमध्ये सर्व करूया आणि बारीक चिरलेल्या कांद्याच्या पातीनं सजूया. आहे की नाही करायला अगदी सोपी. आपण ज्या प्रमाणात आज व्हेज क्रिस्पी तयार केली आहे ना, ती स्टार्टर म्हणून 4 जणांना अगदी पुरेशी होते. हॉटेलमध्ये 300 ते 350 रुपयांना मिळणारी ही स्टार्टरची व्हेज क्रिस्पीची डिश घरी फक्त फार तर फार 125 रुपयांमध्ये तयार होते. घरी तयार केल्यानं क्वालिटी तर असतेच, शिवाय क्वांटिटीसुद्धा जास्त. व्हेज क्रिस्पी बनवण्यासाठी काही गोष्टी मात्र आवर्जून लक्षात ठेवा. पहिली गोष्ट म्हणजे स्लरी बनवताना खूप पातळ सुद्धा बनवायची नाही आणि खूप घट्ट सुद्धा बनवायची नाही. सगळ्या भाज्या आपल्याला ताज्या घ्यायच्या आहेत आणि भाज्या आपल्याला मोठमोठ्या कट करायच्या आहेत, खूप छोट्या छोट्या कट करायच्या नाही आहेत. भाज्या व्यवस्थित कोट होतील अशा प्रकारे स्लरी बनवायची आहे. भाज्या तळताना तेल चांगलं गरम असायला हवं. जर तेल व्यवस्थित गरम नसेल तर आपल्या भाज्यात तेलकट राहतील आणि मग कुरकुरीत होणार नाही. आणि आपली ग्रेव्ही गोड, आंबट, तिखट, चटपटीत असायला हवी. मग तुम्ही सुद्धा या 31 डिसेंबरच्या म्हणजे नवीन वर्षाच्या पार्टीसाठी रेस्टॉरंटला जाण्याऐवजी रेस्टॉरंट स्टाईल गोड, आंबट, तिखट, चटपटीत व्हेज क्रिस्पी हे स्टार्टर घरीच तयार करा व कसं झालं ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. आणि हो, तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा, ऑल सिलेक्ट करा, म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. हॅपी न्यू इयर.